संतोष धुरी यांचा अल्प परिचय पाहिल्यानंतर खरं तर तिकडे मनसेच्या गोटामध्ये सुरू असलेली ही अंतर्गत खतखत आता चव्हाट्यावरती आल्यानं आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीसमोर मात्र मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय। एकीकडे संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरल्यानं मनसेला पहिला मोठा धक्का बसलेला असतानाच आता पक्षाचा सर्वात आक्रमक चेहरा संदीप देशपांडेही नाराज असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्यात। राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे देशपांडे आणि पक्ष नेतृत्व यांच्यामध्ये नक्की काय बिनसलंय? अमित ठाकरेंनी देशपांडेंची भेट टाळल्यानं आता मनसेमध्ये फूट पडणार की काय अशा चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। कारण संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर मनसेतील अंतर्गत कलह आता टोकाला जाऊन पोहोचलाय। याच वातावरणात संदीप देशपांडे आणि राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली। मात्र याच दरम्यान एक मोठी माहिती समोर येते आहे की अमित ठाकरेंनी संदीप देशपांडेंची भेट टाळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संदीप देशपांडे मनसे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर अगदी काही वेळातच अमित ठाकरे तिथे दाखल झाले, ज्यामुळे या पिता पुत्रांनी देशपांडेंपासून अंतर राखल्याची चर्चा सुरू झाल्याचं देखील बोललं जात आहे। तर एकंदरीतच का आणि कशावरून हे सगळं सुरू आहे हे तर आपण पाहतो आहोतच। मात्र दुसरीकडे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या नाराजीचं मुख्य कारण संदीप देशपांडे यांची सोशल मीडिया पोस्ट असल्याचं देखील कळतंय। देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एका अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर प्रचंड संतप्त आहे। पक्षाची अधिकृत भूमिका बाजूला सारून देशपांडेंनी वैयक्तिक पातळीवरती अपक्षाला पाठिंबा दिल्यानं शिस्तभंगाची टांगती तलवार त्यांच्यावर आहे। संतोष धुरींच्या बंडानं आधीच घायाळ झालेल्या मनसेला आता संदीप देशपांडेंच्या संभाव्य नाराजीमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण संदीप देशपांडेंच्या राज ठाकरेंसोबतच्या राजकीय प्रवासाचा आढावा घ्यायचा म्हटला तर आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूयात की 2006 मध्ये शिवसेना सोडल्यापासून संदीप देशपांडे हे राज ठाकरेंसमवेत आहेत। 9 मार्च 2006 रोजी मनसेच्या स्थापनेपासूनच ते सक्रिय आहेत। राजकीय जडणघडण मनसे विद्यार्थी सेनेतून संदीप देशपांडेंची झाली आहे। 2012 मध्ये दादरमधील शिवाजी पार्क प्रभाग क्रमांक 185 मध्ये नगरसेवक पदही त्यांनी भूषवलं। महापालिकेत मनसेचे गटनेते म्हणूनही काम पाहिलं। तर राज ठाकरेंकडून मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली। पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी देखील संदीप देशपांडे या शिलेदारावरच। रस्ते आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रमक आंदोलनं लक्षवेधी ठरली। तर मराठीचा मुद्दा, टोल, रेल्वे सुविधा, भोंग्यांच्या आंदोलनातही पुढाकार घेतला। आंदोलनांमुळे अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला। बरं, राज ठाकरे यांच्याकडे वक्तृत्वाची जादू आहे आणि जनसमुदाय खेचण्याची ताकदही आहे। मात्र निवडणूक ही केवळ भाषणांवर नव्हे तर मजबूत संघटनेवरती लढली जाते। संतोष धुरींचं जाणं आणि संदीप देशपांडेंची नाराजी हे देखील सूचित करते की मनसेला आता बाहेरच्या शत्रूंपेक्षा अंतर्गत असंतोषाचा मुकाबला करणं अधिक गरजेचं आहे। जर वेळेमध्ये डॅमेज कंट्रोल झालं नाही तर मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेला आपल्याच बालेकिल्ल्यात अस्तित्वाची लढाई देखील लढावी लागणार आहे।